थांब, शांत बस आता. जय श्री कृष्ण सर्वांना. मंगलाताई आल्यात का? हँड रेस करा, मंगलाताई आल्या असतील तर. काय नाही, जाऊन परत यायचं. हा, बाकीचे सगळेजण म्यूट ठेवा. मंगलाताई हँड रेस मग करा. काढायची एका. तुला हाफ डे नाही मिळत. तर इकडे पुढे समजा चावी कुठे यायची. हा हा का, मग काय करायचं ते गळ्यातले ते नंतर करायचं. काय हा नंतर करून सध्या लय भाव आहे ना. आणि हे ड्रॉवर मध्ये मोठ्या घंटा ते घेऊन जाते का मग. मंगलाताई हँड रेस करा. मंगलाताई वेळे. मंगलाताई वेळे आहात का तुम्ही? एक मंगलाताई जॉईन झालेले दिसत आहेत. फक्त मंगल नाव लिहिलेलं आहे. कोण आहे का? नाही. चला ठीक आहे. कोण? मंगल कोडारकर. मंगल, नुसतंच मंगल कोण आहे? नुसतं मंगल कोणाचं नाव आहे सांगू शकतो का कोणी? नाही. चला ठीक आहे. दुसरं कोणी वाचतं आज? आज कोणाला वाचायची इच्छा आहे का? शकुंतलाताई. नाही, दुसऱ्यांना देऊयात ताई चान्स. अजून कोणी वेगळं नवीन? नवीन साधकांपैकी आदिनाथ दादा. दादा वाचणार का ताई? नवीन अजून कोणी? हा, आदिनाथ दादा वाचणार आहेत का? वाचता का? मी वाचते ते, मग तू वाच. वाचू का? ठीक आहे, वाचत आहे. सांगा किती वेळ आता माझ्या लक्षात साधकांनी नाव नाही. दिल्याच्या नंतर वेळेवर जॉईन होणं आवश्यक आहे. आपला वेळ एक तर जातो. आणि मग नाव देता कशाला? मग समजा जर जॉईन व्हायचं नसेल तर मग मी ओके. कोदरकर. आज मंगल, एक मिनिट हा, मंगल कोदरकर पण ताई आहेत. ओके, एक मिनिट. मंगल वेळ म्हणून आज दिलेलं आहे ताई. हॅलो हॅलो. हॅलो. हा, मंगलताई मी तुम्हाला अनम्यूट करत आहे.
अनम्यूट व्हा ना तुम्ही, मंगलाताई. मंगलाताई कोदरकर. हो ताई, मी वाचू का? कोण वाचते? हॅलो, हॅलो ताई, वाचा, मंगलाताई कोदरकर वाचा, चालेल. वाचू? हो चालेल. जयश्रीताई तुम्हाला परत नंतर चान्स. ठीक आहे. नाही ताई, ताई हा ताई जयश्री ताईला द्या, आज मी उद्या वाचते. हा ठीक आहे, हरकत नाही. चला कारण मी जयश्रीताई. काल नव्हते ना, मला कुठून चाललंय ते माहिती नाही ना. बर हा बर, चला ठीक हा, आहे. उद्या वाचेल. हा हा, द्या ताई. हा वाचू का ताई? हो हो हो, अजून एक मिनिट, अजून कोणा ताई मी ओके चला ठीक आहे, वाचत आहे. 126 पासून ना? हो. माझ्याकडे श्लोक नाहीत बरं का ताई. त्या ओव्या आहेत नुसते, ओव्या आणि अर्थ दोन्ही पण. हरकत नाही ते. जय श्री कृष्ण ताई, धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल दुसऱ्यांदा. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, तेत जोडे ऐसा जो डावो पडे त्योची द्वेषू. आणि आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती तिला द्वेष असे म्हणतात. आता यावरी सुख ते एवविध देख, जेणे एकेची अशेक विसरे जीवू. आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे, ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो. मना वाचे काय जे आपुली आणवाये, देह स्मृतीची त्राये मोडीत जे ये. जे मनाला वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, व्यापार बंद करते, आणि जे देह स्मृतीचे बळ मोडीत येते. जयाची निये जालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुनेवरी ही लाभू. जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा होतो व सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीचे वर चढत जाते. काघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. आणि अर्जुना, जे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास ते थापटून निद्रा आणते. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, तेत जे होय तया नाम सुख. फार काय सांगावे, जीवाला आत्म्याचा लाभ जेथे प्राप्त होतो तेथे जी स्थिती होते त्या स्थितीला सुख हे नाव आहे. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था, जे जी जे तेची सर्वता दुःख जाणे. आणि अर्जुना, अशी स्थिती प्राप्त न होता जे जगणे ते सर्वता दुःख आहे असे समज. ते मनोरथ संगे नव्हे, एरणवी सिद्धी गेलेची आहे. हे दोन्हीची उपाय सुख दुःखासी. ते सुख मनोरथाच्या संगतीने प्राप्त होत नाही. एरवी मनाने मनोरथ करायचे सोडून दिले की ते स्वतः सिद्ध आहेच. हे दोनच उपाय, मनाची स्थिरता व मनाची चंचलता सुख दुःखाला कारणीभूत आहेत. आता संगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, ते नाम पंड सुता चेतना येथे. अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे तिला येथे चेतना हे नाव आहे. जे नखवनी केशवरी उभी जागे शरीरी, ते तीही अवस्थांतरी पालटेना. जी पायाच्या नखापासून तो मस्तकाच्या केसापर्यंत नेहमी कडकडीत जागी असते आणि जी तिन्ही अवस्थांमध्ये बदलत नाही. मनबुद्धी आधी आगवी, जियेची नीटवटवी, प्रकृती वन माधवी सदाची जे. मन व बुद्धी जिच्या योगाने प्रसन्न असतात व जी नेहमी प्रकृती रूपी वनाचा वसंत ऋतू आहे. जडाजडी अंशी रहाटे जे सरीसी, ते चेतना गा तुलसी लटिके नाही. जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते ती अर्जुना चेतना होय. हे मी तुला खोटे सांगत नाही.
पैराव परिवारू नेने आज्ञाची परचक्र जीने का चंद्राची पूर्णपणे सिंधू भरती. आपला लवाजमा वगैरे किती आहे जे राजा ठाऊक नसताही त्याची आज्ञा जशी परचक्राचे निवारण करते, अथवा पूर्ण चंद्राच्या योगाने समुद्रास जशी भरती येते, पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहित नसते. नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्य संगोजन ज्येष्ठ विगा. अथवा लोह चुंबकाची जवळीक लोखंडास सचेतन करते, हालचाल करावयास लावते. अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते. अगामुख मेळे विन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी. अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पाहण्याने करते, पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपयोगू जडा. अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते, म्हणजे जडाला चेतन दशेला आणते. मग ते चेतना म्हणी पे पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐक. ज्याप्रमाणे अर्जुना जडाला चेतन दशेला आणल्या कारणाने त्या आत्मसत्तेला चेतना असे म्हटले जाते. आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नवे पृथ्वी ते निरे न नाशिजे. तर पंचमहाभूतांमध्ये एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करत नाही काय? आटी तेज तेजा वायुसी झुंज वायू भक्षी ते तेजाचे व वायूचे वैर आहे, आणि आकाश तर वायूला नाहीसाच करते. तेवीची कोणीही वेळे आपण काही सयाही न मिळे आतुरी गोनी वेगळे आकाश हे. त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमध्ये शिरून पुन्हा सर्वाहून स्वरूपताच अलग असते ते आकाश होय. ऐसी पाच ही भूते न साहती एकमेकाते केतीही ऐक्याते देहासी येती. अशी पाचही महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत असे त्यांचे स्वभावताच वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगट होतात. द्वंद्वाची उखी विखी सोडोनी वस्ती एकी एकेका ते पोखी निजगुणे गा. म्हणजे द्वंद्वाची उखी विखी सोडून एकोप्याने राहतात. इतकेच नाही तर आपल्या गुणाने एक दुसऱ्याला पोषित असतो. ऐसे न मिळे तया साधने चढे धैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मी गा. याप्रमाणे ज्यांचे स्वभावताच एकमेकांशी पटत नाही त्यांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते त्याचे नाव धृती असे मी म्हणतो. आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा तो हा येत जाणावा संघात पैगा. आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या 35 तत्वांचा जीवभावाने असणारा समुदाय, हा समुदाय येथे 36व्या संघात नावाचे तत्व जाणावे. एव 36 भेद सांगितले तुझ विशद ययाने तुल्याती प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. याप्रमाणे 36 प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र असे म्हणतात, हे प्रसिद्ध आहे. रथांगाचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा अधोर्ध्व अवेवा नाव देहो चाक जू वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास अर्जुना ज्याप्रमाणे रथ म्हणावे किंवा शरीराच्या वरच्या व खालच्या अवयवांना एकत्र मिळून जसे देह हे नाव येते. करी तुरंग समाजे सेना नाम निफजे का वाक्य मणिपती पुंजे अक्षरांचे
हत्ती घोडे वगैरेंच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्य म्हणतात. काजळधरांचा मेळा वाच्य हो या बाळा, नाना लोका सकळा नाम जग, अथवा ढगांचा समुदाय आभाळ या नावाने बोलला जातो, अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते. का स्नेहसूत्रवन्नी मिळू एकीची स्थानी, धरिजे तो जगनी, यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो. तैसी 36 ये तत्वे मिळती जेने एकत्वे, तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे. त्याप्रमाणे ही 36 तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदाय परत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते. आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो. लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे पाप पुण्य रूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने या देहाला क्षेत्र असे म्हणतो. आणि एकाचेनी मते देह म्हणती येया ते, परी असो हे अनंते नामे येया. कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात, पण आता हे राहू दे, या क्षेत्राला अनंत नावे आहेत. परतत्व आरवते स्थावरा आतवते, जे काही होते जाते क्षेत्रची हे. परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते ते सर्व क्षेत्रच होय. परिसूर नर उरगी घडत आहे योनी विभागी, ते गुण कर्म संगी पडिले साथे. परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातीच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते. हेची गुण विवंचना पुढा म्हणी पहिले अर्जुना, प्रस्तुत आता तुझ ज्ञाना रूप दाऊ. अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे अध्याय 14 मध्ये सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो. क्षेत्र तो सविस्तर सांगितले सविकार, म्हणून आता उदार ज्ञान ऐके. क्षेत्र तर आम्ही तुला विकारासह विस्तारपूर्वक सांगितले, म्हणून आता उदार ज्ञान ऐक. जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. ज्या ज्ञाना करता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात, म्हणजे मूर्धनी आकाशाचा लय करतात. न करीती सिद्धीची चाड, न धरीती रुद्धीची भीड, योगा ऐसे दुवाड हेळसदी. ज्या ज्ञाना करता योगी सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करीत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात. तपो दुर्गे ओलांडित क्रतुकोटी ओवांडित, उलतुनी सांडित कर्मवल्ली. ज्या ज्ञाना करता कित्येक लोक तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यावधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानातून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलतापालत करून त्याचा त्याग करतात. नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी, एकरी गताती सुरंगी सुषुम्नेची. अथवा ज्या ज्ञाना करता कित्येक उघड्या अंगाने अंतर्बाह्य परिग्रह टाकून भजन मार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात. ऐसी जे ज्ञानी मुनीश्वरांची उतानी, वेद तरुच्या पानवानी हिंडताती. याप्रमाणे मुनीश्वरास ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात, म्हणजे संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात. देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा, जन्मशतांचा सांडवा टाकीत जे. अर्जुना, गुरुसेवेने जे ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात, जन्मभर गुरुसेवा करतात. ज्या ज्ञानाची रिगवणी अविद्ये उने आणि, जीवा आत्मया बुजावणी मांडूनी दे. ह्या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसे करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो.
जे इंद्रियांची द्वारे आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्याची फेडी मानसाचे, जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करते. द्वैताचा सुकाळूप आहे, साम्याचे सुयाने होय, जया ज्ञानाची सोय ऐसे करी. द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात. ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते. मदाचा ठावोची पुसी, जे महामोहा ते ग्रासी, नेदी आप पुरवायसी भाष उरो. जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठाव ठिकाण नाहीसे करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व आपले आणि दुसऱ्याचे ही गोष्ट शिल्लक राहू देत नाही. जे संसारात येऊन मुळी, संकल्प पंकू पाखाळी, अनावराते वेटाळी ज्ञेयाते जे. अर्जुना, जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्प रूपी चिखल साप धुवून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकते. जयाचे जालेपणे पांगोळा होई जी प्राणे, जयाचे विंदाने जग हे चेष्टे. जे प्राप्त झाले असता प्राण पांगोळा होतो व इंद्रियाकडून विषय भोग मिळवण्याची त्याची हाव बंद होते व ज्याच्या सत्तेने सर्व जगातील व्यापार चालत असतात. जयाचे उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाची या. ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो. ऐसे जे ज्ञान पवित्रे कै निधान, जेत विटाळले मन चोख की जे. ऐसे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे जे प्राप्त झाले असता विटाळले मन शुद्ध करता येते. आत्मया जीव बुद्धी, जे लागली होती क्षय व्याधी, ते जयाचे सन्निधी निरुजा की जे. देह बुद्ध्यादी अनात्म पदार्थ मी आहे म्हणजे मी जीव आहे असा भ्रमाचा क्षयरोग आत्म्याला जो झाला होता तो रोग ज्याचा सहवास बरा करतो. त्या निरूप्य की निरूपी जे, ऐकता बुद्धी आणि जे, वाचुनी डोळा देखी जे ऐसे नाही. ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञान बुद्धीला जाणता येईल, त्याशिवाय डोळ्यांनी पाहता येईल असे ते ज्ञान नाही. मग त्याची ये शरीरी, जे या फुला प्रभाव करी, ते इंद्रियाचे व्यापारी डोळाही दिसे. मग ते ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रगट करते तेव्हा ते इंद्रियाच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते. पै वसंताचे रिगवणे, झाडाचेही साजेपणे, झाडांचे साजेपणे, जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो. त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात. आगाव वृक्षासी पाताळी, जळ सापडे मुळी, ते शाखाची बहाळी बाहेर दिसे. अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडते. ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही तरी ते बाहेर फांद्याच्या विस्तारावरून दिसते. का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, नानाचार गौरव सुकुलिनाचे. अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवनाचा थोरपणा दाखवतो. अथवा संभ्रमाची आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रगट होतो किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्य पुरुष ओळखू येतो. ना तरी केळी कापूर जाहला, जेवी परिमळे जाणू आला, का भिंगारी दीपू ठेविला बाहेरी फाके. अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने काढण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो, तैसे हृदयचे ज्ञाने,
जे देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने, जागे ऐक. ज्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी ही लक्षणे उमटतात, ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐक. तरी कवने ही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी न करणे ज्याला आवडत नाही व मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते, आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा. त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर, अथवा लोकांनी मानण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रगटता झाली तर, तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंदला मृगू जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी. त्यावेळी तो कसा गडबडून जातो तर ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरिण घाबरे होते, अथवा हाताने पोहून जात असता तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवऱ्यात सापडावा. पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे, गरिमेते अंगाकडे येवोची नेदी. अर्जुना, तितक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्तिकानी नायकावी, हा मुखायसी नो हावी सेची लोका. आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपण कानाने ऐकू नये, हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये. तेत सत्काराची के गोठी, के आदरा होई देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता. असे ज्याला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कोठे आहे? म्हणजे अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल? असा मनुष्य आदराला भेट कशी देईल? म्हणजे आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा करेल? त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते. वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडी वे माझी दडे महमे भेने. बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते, परंतु महत्वाच्या भीतीने तो वेडात लपतो. चातुर्य लपवी महत्व हारवी, पिसे पण मिरवी आवडोनी. आपल्या ठिकाणी असलेले शहाणपण तो लपून ठेवतो, आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो व मोठ्या आवडीने वेडेपण लोकात दाखवतो. लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी बघू, उगेपणी चांगू आथी भरू. लोकात होणाऱ्या प्रसिद्धीची ज्या शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगाच राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये, आपल्या नादी लागू नये, अशा प्रकारची ज्याच्या जीवामध्ये इच्छा फार असते. तळवटेपण बाणे अंगी हिना व खेवणे, ते त्याची करणे बहुत करुणी. ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वतःच्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल, त्याच गोष्टी बहुतेक तो करतो. हा जितू ना नोहे लोककल्पी येणे भावे, तैसे जिने हो आवे ऐसी आशा. ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील, अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम अशी त्यास आशा असते. पै चालतू का नोहे की वारेनी जातो आहे, जना ऐसा भ्रमू जाये तैसे होई जे. पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही किंवा वाऱ्यानेच जात आहे, अशा प्रकारचा आपल्या विषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा तसे आपण व्हावे असे त्यास वाटते. माझे असते पण लोपो नामरूप हारोपो, मज जने वासिपो भूत जात. माझ्या असतेपणाचा लोप व्हावा म्हणजे मी एक अमुक आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये. माझे नाव व रूप नाहीसे व्हावे म्हणजे माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्यासमोर येऊ नये. कदाचित मला पाहून प्राणी मात्र भीतील तर तसे होऊ नये. ऐसी जयाची नवसीये, जो नित्य एकांता जातू जाये, नामेची जो जिये विजनाचेनी.
याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जे सदोतीत एकांतामध्ये जात असतो व एकांताच्या नावाने तो जगतो, म्हणजे त्याला एकांत इतका आवडतो. वायू आणि तया पडे गगनेसी बोल आवडे, जीवे प्राणे झाडे पडयंती जया. वायूचे व त्याचे पडते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते, त्यास बोलण्याचा कंटाळा असतो. व ज्याला झाडे हे जीवाप्रमाणे आवडतात. बस करायचं का ताई आता? हॅलो ताई. 102 पर्यंत घ्या ताई, 202 पर्यंत. बरं. हा. किंबहुना जानतया ज्ञानेसी शेज जाहली. फार काय सांगावे, अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंतरून झाले आहे असे तू समज. पै अमानित्व पुरुषी ते जाणावे ही मिशी. आता दंबाची या ओळखीसी सौरसू देवो. साधकामध्ये असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणाने जाणावा. आता अदंबाच्या ओळखी करता त्याच्या लक्षणाचा अभिप्राय सांगतो. उद्या बघूयात आपण. हो. उद्या अदंबिकत्वाच्या गोष्टी बघूयात. चालेल. ओके. हो. हा. पसायदान पसायदान घेतली? म्हणायचं. हो हो. हो. देवे येशावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय हो आवे जी. येत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. धन्यवाद ताई संधी दिल्याबद्दल. छान म्हणलं ते. छान छान केलं. दादा तुम्हाला अनम्यूट. हो केले. ताई आपलं वाचन आज खूप छान झालं. फार असे महत्वाचे अध्याय आणि महत्वाचे मुद्दे आपण अभ्यासाला घेतलेत. म्हणजे परवा पहा एकादशीला की हाच आपण अध्याय वाचला होता मी. हो हो वा छान. तुमच्या एवढा अभ्यास म्हणजे नाही आमचा बरं का. नाही असं काही नसतं ताई. माझा अभ्यास तर फार क्षुल्लक आहे. म्हणजे समुद्राच्यातला पाण्याचा थेंब पण इतका नाही माझा अभ्यास. तुमच्या इतकं आम्हाला नाही ना सांगता येत. आम्हाला आवड आहे पण सांगायला येत नाही एवढं तुमच्या इतकं. सांगायला असं काही नसतं ताई. नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर सांगत असतो आणि सद्गुरूच बोलत असतात. मी आजान बालक असतो, मला काही कळत नाही, हे माझे मत आहे नेहमी. आणि हे जेव्हा म्हणजे काय सूर्य पुढे गेल्यानंतर आपण म्हणावा का की माझा टिमटिमटा दिवा किती मोठा आहे, बरोबर? तसं माऊली म्हणजे सूर्य आहेत. त्या सूर्यापुढे आपली ती चमक काय, म्हणजे आपल्या शरीरातून पूर्ण देह प्रभा फाकवली तरी सुद्धा आपला काही प्रभाव पडणार नाही. अशा सूर्याच्या पुढे आपण उभे आहोत. त्यामुळे सर्व काही कर्तृत्व हे माऊलींचं आहे, बरोबर? त्यामुळे माऊलींना शरण जाणं एवढंच आपल्या हातात आहे. पहा आजच्या अध्यायात आपण फार सुंदर अशा कल्पना पाहिल्या किंवा सुंदर असे ज्ञानाची लक्षणं पाहिली. म्हणजे आपण जेव्हा विचार करत होतो, म्हणजे काल आपण जी
पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, बरोबर, विषय आणि त्या विषयांशी होणारा संयोग, ह्याच्यातून ज्या काही गोष्टी निष्पन्न होतात त्याविषयीचा अभ्यास आपण पाहिला. आता जेव्हा त्या वृत्ती वाढायला लागतात शरीरामध्ये, तेव्हा त्या वृत्ती बुद्धी वाटेत ते काम त्या त्या विषयांचा भोग घेण्याच्या पाठीमागे लागतात. त्याला इच्छा असं म्हटलेलं आहे. आणि त्या इच्छांच्या मागे जो लागतो त्याच्या पाठीमागे तो त्या विषयांच्या भोगांच्या मागे पळायला लागतो. आणि हे सर्व काही करण्याचं काम जे काही कोण करत असेल तर तो अहंकार आहे. म्हणजे त्या प्रवृत्तीच्या मागे सर्व कर्म करायला भाग पाडणारा जो कोण घटक आहे तर तो म्हणजे अहंकार असं आहे, असं माऊली आपल्याला सांगतात. परंतु या सर्व जरी इच्छा आहेत, बरोबर, वृत्ती आहेत, अहंकार आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आहेत, तरी सर्वात महत्वाची संकल्पना माऊलींनी आज आपल्याला सांगितली. सुख कशाला म्हणायचं आणि दुःख कशाला म्हणायचं. पहा, सुखाची एक व्याख्या काय आहे की आपल्या मनासारख्या घटना जेव्हा घडतात तेव्हा आपण सुख झालं असं म्हणतो. आपल्या मनाच्या विरुद्ध जेव्हा घटना घडतात, मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात, तेव्हा आपल्याला दुःख होत. ही सुख आणि दुःखाची व्याख्या ही इंद्रियांच्या किंवा देहाच्या पातळीवरची झाली. पण ज्ञानाच्या पातळीवरची माऊलींनी केलेली व्याख्या किती सुंदर आहे पहा. जेव्हा त्या जीवाचा संयोग त्या आत्म्याशी होतो, आत्मा म्हणजे काय तर जो सर्वव्यापी आहे असं जे चैतन्य प्रत्येक जीवाच्या ठायी उपलब्ध आहे, म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी ते आहे, त्या चैतन्याशी जेव्हा त्याचा संयोग होतो त्या संयोगाला सुख असं म्हटलेलं आहे. म्हणजे आणि हे संयोग जो असतो की नाही तोच आपल्याला चालवण्याची शक्ती नेहमी देत असतो. म्हणजे पहा, प्रत्येक मनुष्याचा म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन ज्या झोपेच्या अवस्था असतात, त्या झोपेच्या सुषुप्तीच्या मध्ये गाढ झोप जी अवस्था असते की नाही, त्यावेळेला मनुष्याचा जीव म्हणजे त्याला उपनिषदातलं एक असं व्याख्या दिली आहे की जीव हा एक पक्षी आहे, आत्मा ब्रह्म हा एक पक्षी आहे आणि तो ब्रह्म हा पक्षी त्या जीवाच्या पक्षाला पाहतो. तसंच म्हणजे ही क्रिया कधी होते हे नीट समजून घ्या की त्या देहामध्ये आपण जेव्हा गाढ झोपेच्या अवस्थेत असतो, ती गाढ झोप काही सेकंदापुरतीच असते आणि त्या गाढ झोपेमध्ये आपण आपला जीव त्या आत्म्याला स्पर्श करून येतो आणि मग तो स्पर्श करून आला की त्याला जगण्याची सर्व शक्ती प्राप्त होते. बरोबर, म्हणजे त्या दिवसासाठी लागणारी जी पूर्ण शक्ती असते ती त्यावेळेला प्राप्त झालेली असते. मग म्हणून आपण म्हणतो की माझी झोप चांगली झाली म्हणजे मला आता ताजंतवानं वाटतं. बरोबर, ह्याचा अर्थच काय असतो की आपला स्पर्श त्या सुखाला झालेला आहे. आणि असं ते शास्त्र आहे. म्हणजे काय, त्या आत्म्याच्या ठायी जेव्हा आपला जीव जडतो किंवा जीव त्याच्या ठिकाणी ऐक्य भावाला येतो त्या स्थितीला सुख प्राप्त असं म्हणतात. आणि मग दिवसभराचे जे काही व्यापार आपण करत असतो त्या सर्व व्यापारांमध्ये, त्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांमध्ये आपण त्या आत्म्यापासून दूर जातो, म्हणजे भगवंतापासून दूर जातो. मग दूर गेल्यामुळे ती जी काही चेतन शक्ती आहे ती आपल्या जीवामधून नाहीशी व्हायला लागते. आणि मग नाहीशी व्हायला लागली की आपण त्याला काय म्हणतो, दुःख प्राप्त झालं. म्हणजे इंद्रियांवाटी जी जी काही कर्म आपण करत राहतो त्या वाटे काय प्राप्त होतं, फक्त दुःख प्राप्त होतं. अशी ती संकल्पना आहे. मग आता हे जे काही आहे, बरोबर, ती पायाच्या नखांपासून मस्तकाच्या केसांपर्यंत ही जी काही शक्ती आपल्याला प्राप्त होते, आपल्याला जगण्याची जी शक्ती प्राप्त देते, ती शक्ती म्हणजे ती आत्मशक्ती आहे किंवा ती चेतन शक्ती आहे. आणि ती सर्वांना शक्ती देत असते. म्हणजे जगातल्या यच्छेयावत प्राण्यांपासून झाडांपासून सर्वांना ठिकाणी ती शक्ती आपल्याला शक्ती देते. आता त्याच्याच आज्ञेने किंवा त्याच चैतन्य शक्तीच्या आज्ञेने, म्हणजे जसं काही
फार सुंदर उदाहरण माऊली देतात की लोहचुंबक जसं लोखंडाला चेतन करतं, म्हणजे लोखंडाला आकर्षून घेतं ना, हळूहळू तो फोर्स, मॅग्नेटिक फोर्स असं त्याला फिजिक्स मध्ये म्हणतात, तर तो आकर्षित करतो. किंवा कासवी जशी आपल्या पिल्लांचं पोषण नुसतं पाहण्याने करते, बरोबर, त्याच पद्धतीने आत्म्याचे संयोग झाल्यामुळे किंवा आपल्याला जी चेतन